काय काढले ई की आब्या केवढा पण होय माझ्या आपल्या गावची जत्रा का बाहेर आता मध्ये जत्रेचं कुठं आठवलं तुला का तमाशातल्या बाई का आठवल्या एवढं तोंड फुटूस तोर मार खाल्लाय तरी नाक काय जायना बघायचा हे जास्त करायचं डोसक्यासारखं काय घालण्यानं काय वाईट आहे त्यात आता बोललो नाही तर जे वाटतंय ते वाटत राहणार आहे ना आणि खरं मागच्या वर्षीचा तमाशा नव्हता चांगला पण त्यातली एक पोरगी आहे का नाही लईच भारी होती हाय का नाही अव्या ए मला नाही माहित माझं नसतं तसल्या गोष्टींकडे लक्ष लक्ष कशा द्यायचे पुढ्यात आलं की बघतोच की आपण आणि कसं आहे सर काय म्हणतात हे सुंदर जग बघण्यासाठी तर आपल्याला डोळा असतात मग मला सांगा या जगात पुरीपेक्षा दुसरं सुंदर काय आहे का नाही पाग बिघडलेला का तुम्ही मला तमाशान धिंगाणा अजिबात आवडत नाही मला ते पाळणं खेळणी छबी नसले आवडतो देवदारात आला की मुदन उठून आंघोळ करायची आणि पाया पडायचं अरे मागच्या वर्षी का नाही आमच्या आबांनी मला देवाच्या गाड्याखाली घातला होता आपल्या जत्रेला मजा येते पण ती असते बाग दिवाळी झाल्यावर ना अरे पण आत्ता तारळेची मुरडाची अशा मोठमोठ्या गावांच्या जत्रा आली ती त्यांचं बरं आहे बाबा 3-3 जत्रा असते ती आईला मुरडाची जत्रा म्हणजे आपल्या वहिनींची जत्रा घे ज्योतीच्या गावची जत्रा माकडा मी केवढा वहिनी म्हणतोय ज्योती गावात आपली वहिनी होणार नाही आणि होय माझ्या तू अजून तिला वहिनी म्हणतोयस होय अरे लाज वाटली पाहिजे भिकाऱ्या तुला मला ती पोरगी आपल्या गावात नकोच माझा पहिला विरोध आहे तुझ्या लग्नाला हा का तुका माझा बाप आहेस होय तसंच समज अरे पण तुझ्या बाबाचं तरी कुठं होकार असणार आहे ए ते लग्नात सोडा आता जत्रेच बोला आता केवढाच्या गावची जत्रा आहे म्हणल्यावर आपल्यासनी गेलंच पाहिजे हो तर मामींचं जावाय पाहुणीसनी निमंत्रण नाही का सासरवाडीच्या जत्रेला यायचं बरं का तुमच्या वाट्याचं मटण काढून ठेवलंय बसा मग मस्करी करत मी एकलाच जातो मला नाही तुमची गरज तेच की सगळं चांगलं चाललं असेल की दोस्तांची गरज नाही पडत आणि कुठला मॅटर झाला की सगळ्यात पहिलं दोस्तच आठवतात हाय का नाही मग काय पण आब्या जायचं म्हणलंच तरी वहिनीने बोलवलं पाहिजे गेला का अरे त्याला कशाला लागतंय निमंत्रण जायचं डायरेक्ट याचं मटण खाऊ ती काय आपल्या हातातला हाडू गोडून घेणार आहेत हे माझ्या सारखं काय राहू रगत मटान मटान करतस अरे पण खरंच तिनं बोलवायला पाहिजे की आता 2 वर्ष झालीच की जत्रा पण तिनं काय आपल्यासने नाही बोलवलं बघ मग आता यंदा बी बोलवलं असं वाटत नाही अरे आपण एवढ्या लांब जत्रेला येणार का नाही हेच तिला माहित नसेल मग ते कसं सांगायचं तिला सांगतो की ऐका अरे रेशमीन पल्ली कशासाठी आहेत तुम्हाला जायचंय ना मग तुम्ही जावं की आम्हाला कशाला नेताय आग्रेस मी ही बघ आता मध्याच आणि ज्योतीत झालं होतं तेव्हापासून केवढाच्या तिला गावात आपल्या पाठवू द्या का नाही ना पण तुम्ही गेल्यावर कसं पाठवलं हा मी तेच म्हणतोय तुम्ही जावा आणि तुम्ही जी आईला सांगितलं का नाही मग तिची आई पाठवल आणि केवढा बी आपल्याला म्हणाल या जत्रेला म्हणून म्हणजे आम्ही यावं असं तुम्हाला वाटत नाही तर फक्त तिच्या घरी जाण्यापुरता आमचा वापर करून घ्यायचा असं म्हणा की एवढं कळतंय तर विचारतेस कशाला ठीक आहे मग जाते मी आम्हाला यायच्या जत्रेला चल ग पल्ले ए थांबवाय चल ग पल्ले म्हणलं की मशीगत उड्या मारत जाते हिच्या मागणं अरे आद्या काय म्हणतोय हे ऐकून तर घ्या बर बसा तुम्ही आधी मी सांगतो बोल बघ रेशमे आता 10वीचं वर्ष आहे 10वी म्हणजे शाळेचं शेवटचं वर्ष पुन्हा तुम्हाला शिकवणार आहेत का नाहीत ते अजून आपल्यासनी बी नाही माहीत अगं मग आता फिरायला मिळतंय मज्जा करायला मिळतं समजांवर एळ घालवायला मिळतोय मग असं रुसून फुगून काय होणार आहे का तूच सांग बघू गेलेले एळ काय परत येणार आहे का रेशमे बोलायला ऐकतेस तू कुणाला थांबूया ग पल्ले पल्ले तू या म्हशीच्या गळ्याला लोड नाही ही चल म्हणली तिथं जाणार ही थांब म्हणली तिथं थांबणार रेशमे केवढा केवढा इकडे की काय ग रेशमी अगं काय नाही सहज आम्ही समधी होतो ना
मग म्हणलं तुला बी बोलवा बोलायला. काय मग कशी चालली आहे जत्राची तयारी आ? अरे चालल्या की. अरे रोज साफसफाई करायला होत्या, नुसता कामाने वैताग आलाय बघ. शाळेतच बरं वाटतं आता. कवा आहे जत्रा? परवा दिवशी आहे. पाहुणे येणार असतील ना? नाही म्हणजे दिसभर नुसती गर्दीच असेल. अरे नाहीत, पप्पा नाहीत नाही तर त्यामुळं आईच्या माहेरातले आले तर येतात. एक काम करा की तुम्ही या जत्रेला. अगं मग काय आम्ही तयार. नाही नको केवढा उगच तुझ्या आई पुन्हा तुला वरडत बसेल आणि आमच्यामुळे तुला कोणी वरडलं आलं आम्हासनी नाही सहन व्हायचं. अरे कोण काय बोलणार आहे तेव्हा? आणि त्या दिवशी आई कामात असती. आणि हो, जत्रेला आलेल्या पाहुण्यासनी कोण काय बोलणार आहे तेव्हा? अरे उलट बरंच वाटेल आयला बी आणि मला बी. खरंच आहे तुम्ही सगळे लय मजा करू. अरे लय मोठी आमची जत्रा. आता तू एवढं म्हणतेस तर येतो, नाहीतर एवढा मोठा डोंगर चढायचा आणि उतरायचा काय सोपं आहे होय? मग त्रास होणार असेल तर मग त्यात कसला आला ताप? हे बारकत वाईट जमते पण मी त्याला आणतो उचलून. आता तू बोलवलंस ना आम्ही न येणं बरं वाटतं का सांग बघ आ? बरं चालतंय, तुम्ही बोला. ज्योती वाट बघत थांबल्या, येते. बरं चालतंय. अरे लाजा वाटू दे की तुम्हासनी. असं खोटं बोलून ना कवाच आणि काहीच करू नये. मी कशातच भाग घेणार नाही आधी सांगून ठेवते. तू नुसती ये. बस बास. आता जाते मी, अभ्यास आहे मला. ए हॅम ह्या पल्लीला चल का पल्ले म्हणले नाही. चल ग पल्ले. वेडी आहे ती दोघी रे. अरे काय दिसेना झाले. अरे अभ्या अजून आवरलं नाही सोय. लगा रोज तयार होऊन बसतोस आणि आज एवढा येळ कसं काय लावलाय? अरे रोज शाळेत जायचं असतं, आज सासरवाडीला जायचं आहे. जावाय ना कसं शिरो सारखं नटून थटून गेलं पाहिजे का नाही? ए माकडा तुझ्या जिबोबाईच ताबा ठेव की. अरे दादा घरातच आहे. दाद्याला माहित आहे म्हणलास ना? आता काय माहिती आहे म्हणून गावातनं दवंडी देतोस का? दाद्यासमोर यातला काय विषय काढू नका, नाहीतर तेव्हा अजून पुन्हा म्हणल आपण हे विषय सोडून दुसरं काय बोलतच नाही. बरोबर की मग ते. ए ते गप्प व्हायच वा पाडशील माझ्या अंगावर. आब्या खरंच लागा लय भारी दिसते. जावाय शोभते जावाय. पण आब्या मी कसा दिसतोय रे? नाही म्हणजे कुलवरा तरी वाटतोय का नाही? अरे कुरवला काय 9 दिवस वाटतोय, पण वय उलटून गेलेला राखाडलेला. हे रखडलेलं म्हणजे काय असतं ना? सांगतो पण ऐकल्याला. पण आधी खरं सांग मी कसा दिसतोय? अरे चांगला दिसतोयस बघ. पण गॉगल कुठून आणलास? अरे तो तुला नीट बसना बी झालाय. अरे येड्या मसोबाच्या जत्रेतनं घेतलेला 20-20 रुपयाला. दपोल ठेवलेला आजच बाहेर काढलाय बघ. मी सांगू का माझे तू कसं दिसतोय? सांग 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 सांग. मसोबा तर येडा वाटतोय एकदम बारीक. मी सांगू का तू कसा दिसते? सांग. दत्ताच्या कुत्र्या का दिसतोय? आणि तुम्ही न झालेलं वरती यायचं येडे मात्र नाही का त्यांच्याकडे दिसतोय. आणि तू भिकारी आहे का? मध्ये ऐक ऐक ऐक. अरे खरंच लगा ह्यो गॉगल का नाही तुला अजिबात चांगलं दिसणं झालंय. अरे काहीतरी विचित्रच दिसतंय ते. ऐक ह्यो गॉगल इथंच ठेव, आपण का नाही जत्रेतनं तुला नवीन गॉगल घेऊ. हा ठेव इथं. मला बी दिसतच नव्हतं. जाऊ दे बेकार आहे तुझी काढ. मला बी नाही तर त्याला बी नाही. हा. दळक कुठलं दे इकडे. अरे घ्या ना घ्या. हाय का? ए माझ्या अरे आणखी घेऊ दे. अरे या काय आणि घ्या की. ए माझ्या अरे तुला अरे मला एकेकाला- घाल कुत्र्याला चाललंय ए, सगळं. कसं दिसते? द्या बाजू. जत्रेला निघालाय का लग्नाला? एवढी पावडर कशाला फासली तोंडाला? कडछाप सगळे व्हाईट पावडर लावायची आणि चटकन निघायचं तर. अर्धा द्या मी पावडर लावाय घेतली की हेसनी पाहिजे असतं. मी काही घ्यायचं म्हणले की हेसनी पाहिजेच असतं. भिकार आहे ती दोघं दोघं. ए तुझे काही चुकी नाही हा. लावत बसा एकमेकांना पावडर. ह्यासाठी जन्म झालाय तुमचा. अबे जत्रेला निघाल्यास काय पैसे आहेत का तुझ्याकडे? नाहीत. अरे पैसे कशाला लागतात आता राहू दे.
काय खावंसं वाटलं, काय घ्यावंसं वाटलं तर पैसा नको तो तुझ्याकडं. अरे नाही, ग बस जरा. हे घे, हे घे. पैसा पाहिजेत काय? ह्यांची तोंड बघ. ह्यांच्या तोंडाकडे बघून कोण देणार तरी का? फुकट बी द्यायचं नाही कोण. पैसा खर्चायला दिलेत, अजिबात माघारी आणू नको, कळलं का? अरे पण दादा नाहीत लागत पैसे, उगाच कशाला दिलेत? अरे बाबा काय असतं माहिती आहे का, कुणाला काय खावंसं वाटलं, कुणासाठी काय घ्यावंसं वाटलं तर घेऊन टाकायचं. त्यासाठी पैसे लागतात. म्हणजे आपल्या आवडत्या माणसाला एखादी वस्तू आवडली तर त्या आवडत्या माणसाला ती आवडती वस्तू दिली ना की आवडतं माणूस अजून आवडीचं होतं. कळलं का? दादी 10 रुपये दे की. आणि ह्याला बेकार आहे तू, कोण नाही देत तुला. पण हे काय बोललं ह्याला तरी कळलं का रे? अरे पण मला कळलं की, आणि मुद्दाम का नाही, फक्त मलाच कळवा असं बोलतो बघ तो. दोघं बी लय हुशार आहे, कळलं. बर मी पल्लीला आणि रेशमीला बोलवून आणतो, तर तुम्ही यावरून आणि भांडत बसू नका, कळलं का? नाही तर बेकार सारखं पावडर मागतेस. असू दे जा, मला वाजते इकडं. मला घेऊ दे, एवढी लय झाली तुला. नमस्कार नमस्कार नमस्कार. बरं मग मी जरा तमाशा कुठनं घ्यालपाडा मारून येतो. येता हो. एका मोसकाडात तोंडाच्या चेद्याच करीन बाई. तमाशा बघा येते ते होय आहे काही. ओळख ना बाळक होय आपल्या लगा तुझी सासरवाडी लई जोरात दिसते. हा बघ तू कसल्या मोठ्या बंगल्यात राहते. आणि ते फोटो तर बघ, लहानपणीची केवढा आहे बहुतेक का केकडा आहे. अरे पण तो पण भारी दिसायची. दिसू दे, तुला काय करायचं? आणि मध्ये त्यांचा बंगला आहे आणि आपलं घर. हे बघ, हे असलं बोलतस सगळा मूड घाले होतस. बरं जाऊ दे. केवढा केवढा अगं आम्ही आलोय. इथे का नाही? येईल थांब. आले आले. काय आहे हे? सर होय अयो एकच ग्लास. शुक मिळते ते बरं. सरबत वाईट आंबाटच आहे. दुसरं देऊ का मग? अगं नाही नको. काय ऐकतेस ह्याचं? अगं लय भारी झालंय बघ, लय गुळमाट आहे. हो केवढा, अगं खरंच चांगला झालाय. कशाला दुसरा? अगं तुला करायला लागतो, ह्यासने बोलायला काय जाते. बर कामं झाली का? हो. मटण शिजलं का? मटण नाही अजून, उभाच वेळ लागेल. तर तुम्ही जत्रात फिरून येता का? हो हो हो. अगं ओळख तरी करून घे. होय. हे बघ, ही पल्लवी, ही रेश्मा, हे तर तुला माहितच आहे. आणि यो अभिजित, त्या दिवशी आलेला बघ. होय. ह्यासनी ओळखलं. पण ही तिघं कोण आहेत? काय रे नाव तुझं? मी विकास पवार. केवढं वर्गात आहे? रेशमाच्या गावचा. मी किरण पवार, मी बी सीएम. आणि मी तर काय माहितच आहे की तुम्हाला. होय. आणि तुझं नाव काय रे? मी मग एवढाच आहे. तुम्हाला स्वयंपाक करायचा असेल ना? नाही ते भाकरी करपल्यासारखं वास येतोय म्हणून म्हटलं. तुम्ही बघा तेवढं आम्ही आलो वाईट जत्रातनं. हा काकी नाही म्हणजे केवढ्याला पण येलं असतं, आम्हाला इथलं काही माहित नाही ना. चालतंय की, ती पण कालपासून लय काम करते. वाईस तुमच्यावर फिरून येईल. पण लवकर या, मी तर तयारी करते जेवणाची. चालतंय. लगेच येतो. चालतंय. आम्ही येतो जत्रातनं फिरून, तर कांदा आणि लिंबू चिरून ठेवा. बरं बरं. चला.
आता काहीतरी खायचं? अग नाही नको उगच कशाला आता. अरे असं कसं? पहिल्यांदा आले तुम्ही आमच्या गावात आणि ती बी जत्रेत, काहीतरी खायला लागेल ना. अगं केवढा खरंच काय नको. असं कसं रेश्मे, काहीतरी घे. ए कशाला तिथे मन मोडताय. बर घे काहीतरी. काय घ्यायचं सांग. तेच सांग की काय खायचं? आईस्क्रीम हाय, भेळ हाय, मग परत जिलेबी आहे, गोड शेव पण आहे बघ. नको जिलेबी घेऊया, गरम गरम भारी लागते. हा किती घेऊ? पावशेर? अर्धा किलो घे, एवढ्यात करू ऍडजस्ट. तसं आम्ही लय गोड खात नाही. हा घरी जाऊन अजून वाशट खायचे, ते राहायला शिल्लक नको. हा चला. चला. काका पावशेर जिलेबी. अर्धा किलो ना? अर्धा किलो, अर्धा किलो. अर्धा किलो द्या. टाका अजून, टाका. नाही अजून टाका. बस झालं. बरं बस. हा हा जाऊ दे, घे द्या. हा गरम गरम आहे, द्या लवकर. घे. पल्ली खा. बस नालायकच आहे. गोड आहे. खा बाबा खा. भारी आहे नाही का? बंदूक घेऊ का? बंदूक घे तुला जे घ्यायचंय ते. काकी ह्यो चाप कितीला आहे? 10 रुपये. एवढा महाग होय. 5ला द्या की. नाही अगं घे की, त्या काही जास्त नाहीत. नाही नको, तो काही एवढा बी चांगला नाही. मावशी हे कानातले कितीला आहे हो? 50 रुपये. 50 रुपये? अहो एवढं चांदीचं कानातलं येईल. तुझ्या बापानं ठेवलंय. हे माझ्या माकडा, बापावर जायची काय गरज आहे? नाही चांदीचं एवढंच सांग की. ए तू इथं नको शानपणा करूस. काय असेल ते घे, कळलं का? ए तुम्ही बी घ्या पडदेशी. चला. मावशी अहो 20ला द्या की. नाही बरं राहू द्या, राहू द्या. मग नको तर राहू द्या. चल ग. बरी म्हणली नाहीस, फुकट द्या. चला. ए बंगार चला चला. अगं लय मोठे. ओळखपत्र ठेवायचंय. ओळखपत्र नाही बसतंय. 6 कसेल पावली, काय चिंता करताय? आणि किंमत फक्त 10 रुपये हो. फिरतय फिरतय पळवा. आयला मजा येत्या. ए मध्या आरवायचं म्हणा की किस्तावर पण नाही काय कर. अरे कुत्र्या हाडो काढलं ना कशात मग कळेल. पाहुणं काय म्हणतात? घरात नाही आपण पाहुणं म्हणून आलो इथे. घरात निघे 2 दिवसापाशी थांबले कर तुला. वच थांबती शिकाऱ्या. अरे तुम्ही अजून बसले नाही? जेवा की. अगं शेत कावापासून सांगतोय नाही, पण ऐकतच नाही कोण तर.
अगं केवढा तू बी बस की आमच्यावर जेवायला. अरे नको, मी वाढते, तुम्ही जेवून घ्या. नाही केवढा, तू बी बस, नाहीतर आम्ही नाही जेवणार. अगं केवढा बस त्यांच्यावर. सकाळपासून तू बी काय खाल्लं नाहीस. बस मी वाढते. बसा आता जेवायला. हो वाईट मटण आहे का? बायच काम पोटभर जेव. आपलंच घर आहे असं समज. हा मी कशाला असते, आपलंच घर आहे. पण तू तुझं नाव नाही सांगितलंस. मटण आणताय ना? आणते. मध्ये अरे वाय चालू अजून माग बिल माणसं आहेत. अरे जेव दे त्याला, नको काय बोलूस. अगं केवढा तुला याचं नाही माहित. ह्याला का नाही मटण दिसलं की मागचा पुढचा कुठलाच विचार करत नाही बघ. आणि मध्ये वाईट वाईट का की वाईट पोटाचा विचार कर. अरे सकाळी कसं व्हायचं तुझं. हे माझं मी पचवतो, तुम्ही खावा की ग भिकाऱ्यानं. येऊ का वाय? भारी झाले जेवण. हा झालं ना सगळं व्यवस्थित? काय कमी पडलं नाही? काय मधुकर, मला तर काहीच कमी पडलं नाही बघ. सगळं कसं चापून चुपून आणलंय. तेवढं आपण पुढच्या पाहुण्याशी जेवण उरले ना. अरे केलंय जास्त, आणि नाहीच पुरलं ना तर परत करीन मी. तुम्ही पोटभर जेवला ना, हेच महत्वाचं आहे माझ्यासाठी. बरं झालं तुम्ही आला. आजपर्यंत ना एवढी चांगली जत्रा माझी केव्हाच गेली नाही, तुमच्यामुळे गेली. अरे तू बोललो म्हणून आलो, नाहीतर आम्ही कशात येतोय. हो हो नसतं झालो. रेश्मा पल्लवी, संध्याकाळी ऑर्केस्ट्रा असतो, तुम्ही थांबला असता तर. आणि असं बी ज्योतीच्या बी घरी गेलो नाही आपण. थांबलो असतो पण घरी सांगून नाही ना आलो. एक काम करा की तुम्ही तिघं जाऊन सांगा आम्ही केवढाच्या घरी थांबलो इथे. ए माद्या माकडा तू काही एडाबेड आहेस का रे? त्यांनी आपल्याला जेवाय दिलं ना हेच आपल्यावर उपकार समजा. रेश्मा तुम्ही थांबणार असेल तर तसं सांगा, मग आम्ही सांगतो तुमच्या घरी. नाही नको आब्या, पुन्हा काल होईल यावरनं. तुला माहीत आहे ना आईचं, आणि आमचं फादर माहित आहे ना. वाईच काय झालं की बा शाळा लगीन करा, त्यापेक्षा आलो आता दिवसभर होतोच की. आणि आता सगळं चांगलं झालं तर नको बाबा उगाच काहीतरी. बरोबर आहे इज केवढा. अगं आम्ही थांबलो ना की आमच्या घरच्यासनी काळजी लागून राहील. आम्ही पुन्हा कवत्र येतो की घरी बिरी सांगून येतो नीट. आणि ह्यांनी जरी घरी सांगितलं ना तरी ह्यासनी काहीच बोलणार नाही. पण पुन्हा आम्हाला लय कावत्याल बघ, त्यामुळे ना आम्ही येतो आता. हो येतो केवढा. केवढा आता तुझ्या घरी आलो होतो का नाही तर असं वाटलंच नाही की दुसऱ्याचं घर आहे म्हणून. असं वाटत होतं आपलंच घर आहे. आता इथनं जाऊच वाटेना बघ. एवढं आवडलं वय घर? लय. किस्त बी आवडलं तर इथं राहायचं नाही हाय ना ध्यानात. बरं चला जाऊया, पुन्हा अंधार पडेल. डोंगरातनं जायचं आहे आपल्यासनी. चला. ऐका तुम्ही जावायच पुढं, माझं वाईट जत्रत काम आहे.
मी आलो लगेच, मी गाठतो तुम्हाला मागणं. अरे पण तू एकलंच कशाला समजेल जाऊ की आपण. अगं आता समधी कशाला, पुन्हा अजून तिथं जत्रा टाइमपास होणार. तुम्ही जावा पुढं, मी येतो लगेच मागणं. जावा तुम्ही वामोर. हा नाही किरण्या मला उचलून गेला. तेवढंच राहिलंय. गप चालत तू आजी हे कानातलं द्या. घ्या घ्या. हे घ्या.